आपण सर्व पत्रकार बांधव आज या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। गेल्या 5-6 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे आणि त्याप्रमाणे आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा गेल्या 2-3 दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि नुकसान झाल्यामुळे शेतकरी राजा अडचणीत येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। या नुकसान झालेल्या सर्व शेतमालाचे लवकरात लवकर शासनाच्या माध्यमातून पंचनामे होऊन जास्तीची भरपाई त्यांना मिळावी अशी या निमित्ताने आमची सगळ्यांची मागणी या ठिकाणी असणार आहे। त्याचप्रमाणे कांद्याच्या बाजारभावाच्या संदर्भाने सुद्धा जरा मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत आणि कांद्याला बाजारभाव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा अडचणीत आलेला आहे आणि त्यात अतिवृष्टी झाल्यामुळे आता दुपटीने शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। म्हणून कांद्याला सुद्धा अनुदान मिळालं पाहिजे अशी आम्ही नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे या ठिकाणी लेखी मागणी केलेली आहे आणि वळसे पाटील साहेबांच्या स्तरावरून त्यासाठी प्रयत्न चालू आहे। यापूर्वी सुद्धा ज्यावेळेस कांद्याच्या बाजारभावाच्या संदर्भात अडचण निर्माण झाली होती त्यावेळेस आम्ही उपसभापती सचिनराव पानसरे यांच्या नेतृत्वाखाली नामदार वळसे पाटील साहेबांची भेट घेतली होती आणि त्यावेळेस या तालुक्यातील 4871 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जवळपास 15 कोटी रुपयेचं अनुदान या ठिकाणी मंजूर झालं होतं आणि त्याची सगळी कार्यवाही इथून बाजार समितीच्या माध्यमातून आम्ही पूर्ण केली होती आणि तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही त्या माध्यमातून केला होता। आज तुम्हाला विशेष करून बोलवण्याचं कारण म्हणजे नामदार वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या बाजार समितीचा कारभार आम्ही सगळे मंडळी या ठिकाणी करत असताना ह्या वर्षी राज्य बाजार समितीचा जो सर्वोत्कृष्ट बाजार समितीचा पुरस्कार आहे तो आपल्या बाजार समितीला विभागीय स्तरावरील 3रा पुरस्कार उत्कृष्ट कार्यक्षमतेचा मिळाला आणि हा पुरस्कार निश्चितपणे तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी दाखवलेला विश्वास, या ठिकाणी आणलेला शेतीमाल आणि नामदार साहेबांनी केलेलं मार्गदर्शन त्यामुळे मिळाला आणि हे सगळं करत असताना आम्ही यावर्षी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये प्रचंड प्रमाणात चांगल्या पद्धतीने काम केल्यानंतर, खर्चात मोठ्या प्रमाणात बचत केल्यानंतर सगळ्यात जास्त बाजार समितीला वाढावा यावर्षी मिळाला। जवळपास 7,90,77,000 रुपयाचं उत्पन्न यावर्षी बाजार समितीला झालं होतं। पैकी 4,07,00,000 रुपये खर्च वाचा जाता 3,83,00,000 रुपयाचा वाढावा बाजार समितीला यावर्षी मिळाला। तो आजपर्यंतच्या इतिहासातील सगळ्यात जास्त वाढावा आहे। निश्चितपणे आम्ही खर्चात केलेली बचत आणि योग्य असं केलेलं नियोजन यामुळे या गोष्टी शक्य झाल्या। आता धनामितीचा बाजार सुद्धा तालुक्यात चांगल्या पद्धतीने आता चालू झालेला आहे आणि रोज मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी धनामिती विक्रीसाठी घेऊन येत असतात। त्यातून सुद्धा शेतकऱ्यांची एक सोय झालेली आहे। गेल्या काही वर्षापूर्वी आजूबाजूच्या काही पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने तत्कालीन बाजार समितीच्या प्रमुखांनी या ठिकाणी हा बाजार बंद पाडण्याचा घाट घातला। काही शेतकऱ्यांवर, व्यापाऱ्यांवर अन्यायकारक असे नियम लागू केले आणि त्याचा परिणाम म्हणून एक चांगला चालणारा बाजार या ठिकाणी बंद पडला होता। परंतु गेल्या वर्षीपासून तो बाजार पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली चालू केला आणि आज तो अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे। त्याचप्रमाणे जी कामं यापूर्वीच्या काळात या बाजार समितीला करणं आवश्यक होतं ती सगळी कामं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी संचालक मंडळ करत आहोत। मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मनसर आवारामध्ये आम्ही सुरक्षेच्या दृष्टीने काही गोष्टी करणं गरजेच्या होत्या म्हणून CCTV बसवण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण हा बाजार CCTVच्या अंतर्गत या ठिकाणी आलेला आहे। त्यामुळे आता इथून पुढे कुठलीही चोरी या ठिकाणी होणार नाही अशी व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे। सोलर आम्ही जवळपास 40 लाख रुपये खर्च करून संपूर्ण या परिसरामध्ये सोलर बसवले। या बाजार समितीला साधारणपणे 1 लाख रुपये लाईट बिल यापूर्वीच्या काळात येत होतं, परंतु आता सोलर बसवल्यानंतर
हा खर्च जवळपास 15 ते 20,000 रुपयापर्यंतच येणार आहे. म्हणजे 80,000 ते 1 लाख रुपयापर्यंतची बचत या सोलरच्या प्रकल्पामुळे या ठिकाणी महिन्याला होणार आहे. त्याच्यामुळे बाजार समितीला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वार्षिक बचत त्या निमित्ताने होणार आहे. त्याचप्रमाणे जे भोजनालय या ठिकाणी शेतकरी भोजनालय चालवलं जातं त्यामध्ये सुद्धा ज्या ज्या दिवशी सण असतो त्या दिवशी शेतकऱ्यांना मोफत जेवण देण्याचा प्रयत्न आम्ही संचालक मंडळाने या ठिकाणी चालू केलेला आहे आणि तो चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे. उत्कृष्ट आणि चांगल्या पद्धतीचं जेवण आम्ही शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न त्या निमित्ताने या ठिकाणी करत असतो. लोणीमध्ये उपबाजार चालू केल्यानंतर यावर्षी लोणीला सुद्धा चांगल्या पद्धतीचं उत्पन्न झालं आणि मग त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना सुविधा निर्माण झाल्या पाहिजे म्हणून त्या ठिकाणी सुद्धा आम्ही संरक्षक भिंत असेल, तिथलं ऑफिस असेल, वजन काटा आणि स्वागत कामा ही सगळी कामं त्या ठिकाणी आज चालू आहेत. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा सुद्धा आज चांगल्या पद्धतीने करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि हे सगळं करत असताना तिथं विजेच्या संदर्भातल्या काही समस्या होत्या म्हणून जवळपास 12 पोल त्या ठिकाणी आपण नवीन उभे करून 24 तास लाईटची व्यवस्था सुद्धा लोणीच्या उपबाजारामध्ये आपण त्या ठिकाणी केलेली आहे. घोडेगावला आपण यापुढील काळात त्या भागातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कांद्याचा उपबाजार चालू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारं लिलाव शेडची मंजुरी आपण आणलेली आहे. त्याची टेंडर प्रक्रिया आता पूर्ण झालेली आहे. पुढील 8 दिवसामध्ये त्या ठिकाणी ठेकेदाराची निश्चिती होईल आणि 3 महिन्यामध्ये त्या ठिकाणी ते काम पूर्ण होऊन कांद्याचा उपबाजार साधारणपणे फेब्रुवारीपासून चालू करण्याचा आमचा संचालक मंडळाचा त्या निमित्ताने मानस आहे. आणि तळेघर या ठिकाणी सुद्धा त्या भागातील आदिवासी भागातील सर्वच कार्यकर्त्यांची, सर्वच शेतकरी बांधवांची आणि सर्वच व्यापारी वर्गाची मागणी होती. त्या वरच्या भागात एक अद्ययावत व्यापारी संकुलाची आवश्यकता आहे आणि मग त्या दृष्टीने तळेघर येथे आपली असणारी जी जागा आहे त्या ठिकाणी आपण व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि 28 व्यापारी गाळे तळमजल्यावर आणि 28 व्यापारी गाळे पहिल्या मजल्यावर असं एकूण 56 गाळ्यांचं बांधकाम आपण या पुढील काळामध्ये त्या ठिकाणी करणार आहोत. त्या संदर्भात जे इच्छुक आहे त्यांची जाहिरात आपण वृत्तपत्रामध्ये दिली होती आणि त्यानुसार जवळपास 70 लोकांचे अर्ज आपल्याकडे आले आहेत आणि या 70 लोकांपैकी जवळपास 62 अर्ज हे आदिवासी भागातील व्यापाऱ्यांचे आणि शेतकरी बांधवांचे आलेले आहेत. म्हणजे जे आपला उद्देश होता का आदिवासी भागातील व्यापारी बांधवांसाठी, ग्राहकांसाठी एक चांगलं व्यापारी संकुल उभं करायचा, तो उद्देश निश्चितपणे त्या माध्यमातून आता सफल होणार आहे. आणि त्यासाठी सुद्धा बाजार समितीने ज्या ज्या आवश्यक परवानग्या नगररचना विभाग असेल किंवा पणन मंत्रालय असेल यांच्या सगळ्या परवानग्या आपण घेतलेल्या आहेत आणि तिथं व्यापारी संकुल उभं करत असतानाच त्या भागातील जे शेतकरी बांधव तिथं आठवडे बाजारासाठी येतात त्या बाजारासाठी सुद्धा काही जागेचं राखीव आपण त्या ठिकाणी ठेवलेली आहे. बरोबरीने लेआउट मंजूर करत असताना आपण त्या ठिकाणी एक लिलाव शेड, त्याचप्रमाणे 2 गोडाऊन आणि पेट्रोल पंपासाठी काही जागा राखीव, असे सगळ्याच गोष्टींचं प्रयोजन आपण ते लेआउट मंजूर करताना आपण केलेलं आहे. ते लेआउट सुद्धा आता या ठिकाणी माझ्याकडं उपलब्ध आहे तुम्हाला पाहण्यासाठी आणि त्याची आपण मंजुरी सुद्धा या निमित्ताने घेतलेली आहे. मी तुम्हाला हे सांगायचं कारण असं आहे का आपण हे सगळ्या ज्या शासकीय मंजुऱ्या आहेत त्या घेऊन हे सगळं करत आहोत. कारण मला या ठिकाणी बाजार समितीमध्ये सभापती झाल्यानंतर काही गोष्टींचा अनुभव आला. आता लोणीचं मी तुम्हाला सांगितलं, परंतु लोणीला सुद्धा आपला पेट्रोल पंप मंजूर होता, परंतु पेट्रोल पंप मंजूर झाला तिथं काही विकास कामं तत्कालीन सभापतींनी त्या ठिकाणी केली. त्यांनी सांगितलं का मी लोणीसाठी एवढी कामं केली, परंतु ही सगळी कामं बेकायदेशीररित्या त्यांनी त्या ठिकाणी केली आणि बेकायदेशीररित्या कामं केल्यामुळं त्या ठिकाणी पेट्रोल पंपाच्या मंजुरीला अडचणी येत होत्या. ती जागा बिगर शेती होऊ शकत नव्हती कारण बाजार समितीला ज्यावेळेस शासनाकडून जागा मिळते तर त्याच्यामध्ये काही नियम अटी घातलेले असतात. मग त्या नियम अटी ज्या आहेत त्यामध्ये 15% जे व्यवसाय आपल्याला कमर्शियल वापर त्यासाठी करता येणार होता, परंतु त्याची कुठलीही मंजुरी तत्कालीन जे कार्यसम्राट सभापती होते त्यांनी घेतली नाही. परिणाम त्या ठिकाणी पेट्रोल पंप होऊ शकत नव्हता. मग आम्ही संचालक मंडळाने निर्णय घेतला आणि ती संपूर्ण जागा आम्ही आता बिगर शेती केलेली आहे आणि बिगर शेती करत असताना जवळपास 15 ते 16 लाख रुपयाचा दंड आपल्याला बाजार समितीला
फक्त चुकीच्या पद्धतीने पूर्वीच्या सभापतींनी काम केल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला भरावा लागणार आहे आणि आज आपण तो दंड भरून ती जागा नियमित करून घेतलेली आहे आणि आता नियमित केल्यानंतर निश्चितपणे लोणीच्या परिसरात सुद्धा पेट्रोल पंप या ठिकाणी होईल आणि सर्व जे तिथले गाळाधारक आहेत त्यांना सुद्धा कुठल्याही शासकीय कामाला कुठलीही अडचण येणार नाही आणि त्याचबरोबरीने त्या ठिकाणची जागा लोणीची मोजणी केली नाही. तिथल्या स्थानिक व्यापाऱ्यांना मोठे हे शेड बांधायला लावले आणि ते शेड सुद्धा आज आपल्या बाजार समितीच्या हद्दीमध्ये नेण्यात बाहेर त्या ठिकाणी ग्रामपंचायतच्या गायरान हद्दीमध्ये ते आल्यामुळं आज त्या व्यापाऱ्यांचा सुद्धा एवढा मोठ्या प्रमाणातला खर्च त्या ठिकाणी वाया जायची शक्यता निर्माण झालेली आहे. या सगळ्या जुन्या गोष्टींचा अनुभव लक्षात घेऊन तळेघरला आपण ही सगळं व्यापारी संकुल उभं करत असताना नगर रचना विभाग असेल, पणन मंत्रालय असेल किंवा बाजार समितीचे जे काही कायदे कानून आहेत त्या सगळ्यांचं नियमांचं पालन करून या ठिकाणी आपण त्या ठिकाणी व्यापारी संकुल उभं करण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून तिथल्या जे व्यापार करण्यासाठी तिथे येणारे सर्व व्यापाऱ्यांना, शेतकरी वर्गाला, ग्राहकांना कुठल्याही अडीअडचणीला सामोरं जायची वेळ भविष्य काळामध्ये येणार नाही याची सगळ्या दक्षता आपण या निमित्ताने त्या ठिकाणी घेत आहोत. आज बाजार समितीच्या माध्यमातून आपण खर्चात बचत करत असताना बाजार समितीचं वाहन सुद्धा आम्ही कुणी मंडळी त्या ठिकाणी वापरत नाही, स्वतःची वाहन आम्ही सगळेजण वापरतो आणि या तालुक्यातील शेतकऱ्यांचा एक एक रुपया कसा वाचवता येईल याकडे आमचं अतिशय कटाक्षाने लक्ष असतं. यापूर्वीच्या काळात बाजार समितीचा कारभार करत असताना मोठ्या प्रमाणात वारेमाप खर्च या ठिकाणी केला गेला. आता मला तुम्हाला जर आकडेवारी सांगायची झाली तर 2021-22 साली जेवढं उत्पन्न झालं त्याच्या 87% खर्च या ठिकाणी पूर्वीच्या सभापतींनी केला. 22-23ला 66% खर्च केला आणि मग एवढा मोठ्या प्रमाणात खर्च केल्यानंतर ही संस्था कुठंतरी अडचणीत येण्याची परिस्थिती निर्माण झाली असती, परंतु आम्ही त्याच्यावर पूर्ण त्या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत, बचत करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे सगळं बचत करून या शेतकऱ्यांची ही बाजार समिती अतिशय सुदृढपणे चांगल्या पद्धतीने चालवण्याचा प्रयत्न आमचा आहे. पूर्वीच्या काळामध्ये निविदा प्रक्रिया राबवताना सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं माझ्या निदर्शनास येत आहे. कारण आता माझ्याकडे ती सुद्धा या ठिकाणी यादी आहे, मी तुम्हाला ही आपली पत्रकार परिषद संपल्यानंतर देईलच. जवळपास जेवढी कामं पूर्वीच्या सभापतींच्या काळामध्ये झाली त्यांनी ही सगळी कामं जवळपास तुम्हाला सांगतो 9 कोटी रुपयांची ही सगळी कामं त्यांनी करत असताना 4% अधिकच्या दराने, एक टेंडर तर 17% अधिकच्या दराने, एक टेंडर 5% 99.4%, 90.4%, 85.4%, 82 अशा पद्धतीने अधिकच्या दराने दिली आणि ही सगळी निविदा प्रक्रिया राबवताना कधीही 3 पेक्षा जास्त टेंडर प्रक्रियेमध्ये सहभागी घेणाऱ्या निविदाधारकांची संख्या नव्हती. शिवाय याच्यामध्ये सगळेच्या सगळे ठेकेदार हे आंबेगाव तालुक्याच्या बाहेरचे होते. सगळ्या बाहेरच्या ठेकेदारांना या ठिकाणी आणून ही सगळ्या कामं या ठिकाणी करून घेतली गेली आणि मग अधिकच्या दराने दिली आणि मग याच्यातून जे अधिकचे पैसे बाजार समितीचे खर्च झाले याची जबाबदारी कोणाची आहे आणि जास्तीचे जे पैसे घेतले गेले ते नक्की कुठे गेले याची सुद्धा या ठिकाणी चौकशी होणं गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना या तालुक्यातील शेतकरी बांधवांचा हा कष्टाचा पैसा यांनी यांच्या हातात अधिकार असताना चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी वापरला आणि त्याचा बाजार समितीला मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्याच्यातून यांचे स्वतःचे आर्थिक लाभ झालेत का याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे आणि याची उत्तरं सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिली पाहिजे. तळेघरच्या संदर्भात सुद्धा काल परवा बोलताना त्यांनी सांगितलं की मी कुदळही मारून देणार नाही, आदिवासी बांधवांसाठी मी या ठिकाणी लढाई लढत आहे. परंतु माझ्याकडे हा लोकमतचा पेपर आहे दिनांक 10 मे 2022 रोजीचा. या पेपरमध्ये त्यांनी त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर आदिवासी भागामध्ये पहिले व्यापारी संकुल उभारणार म्हणून त्यांनी त्या ठिकाणी देवदत्त निकमांनी या ठिकाणी घोषणा केली आणि आज ज्यावेळेस आम्ही ती प्रक्रिया राबवत आहोत तर त्या ठिकाणी ते म्हणत आहेत की आम्ही कुदळ मारून देणार नाही, आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी लढत. मला त्यांना या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्वच्छपणे सांगायचंय की आम्ही जी प्रक्रिया राबवली आहे ही अतिशय पारदर्शक, नियमाला धरून, शासकीय सगळ्या मंजुऱ्या घेऊन या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी व्यापारी संकुल उभारत आहोत
आणि त्यामध्ये जे व्यापारी किंवा जे व्यावसायिक त्या ठिकाणी येणार आहेत त्यातले 90-95% व्यावसायिक हे आदिवासी भागातीलच आहेत आणि हे त्यांच्यासाठीच केलं जात आहे। आणि त्याचबरोबरीने तळेघरीतल्या सर्व ग्राहकांसाठी शेतकऱ्यांसाठी आठवडे बाजार किंवा तिथं शेतमाल विक्रीचे गोडाऊन सेल हॉल या सगळ्या सुविधा पेट्रोल पंप आम्ही त्या ठिकाणी निर्माण करत आहोत। आणि हे सगळं करत असताना कमीत कमी खर्चामध्ये देण्याचा आमचा प्रयत्न होता, परंतु शासन नियमाप्रमाणे जे काही आकडे निश्चित झाले त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी ते दर ठेवले आहे आणि त्याला शेतकऱ्यांचा आणि त्या भागातील व्यापाऱ्यांचा व्यावसायिकांचा चांगल्या प्रमाणे प्रतिसाद मिळालेला आहे। त्यामुळे त्यांनी उगीच राजकारण करण्यापेक्षा चांगल्या कामाला या ठिकाणी पाठिंबा दिला पाहिजे। कारण यापूर्वीचा आंबेगाव तालुका मग त्यामध्ये स्वर्गीय किसनराव बानकिन यांची लाला बँक असेल, नामदार वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणारी शरद सहकारी बँक असेल, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील दादा यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या भैरवनाथ पतसंस्था असेल, या सगळ्या संस्था तुम्हाला माहिती आहे। या तालुक्यामध्ये जरी एकमेकाचा राजकीय विरोध होता तरी एकमेकाच्या संस्थांना कधीही बदनाम करण्याचं काम यापूर्वी विरोधकांकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून झालेलं नाही। कायम पतसंस्था असतील, बँका असतील, या संस्था टिकल्या पाहिजे, त्यातून सामान्य लोकांचा फायदा झाला पाहिजे आणि सामान्य लोकांना त्याच्यातून या ठिकाणी मदत झाली पाहिजे ही भूमिका सत्ताधाऱ्यांची आणि विरोधकांची यापूर्वीच्या काळात राहिलेली आहे। परंतु गेल्या 2 वर्षामध्ये आपण जे पाहता का हे विरोधक फक्त संस्थांना बदनाम करण्याचं काम करत आहेत, कुठलेही खोटे नाटे आरोप करतात। ज्या संस्थांमध्ये त्यांनी स्वतः नेतृत्व केले त्याच संस्थांमध्ये आता पारदर्शक कारभार चाललेला असताना सुद्धा ती कामं होणार नाही याच्यासाठी ते खोडा घालण्याचा प्रयत्न करतात आणि त्या माध्यमातून या तालुक्याची राजकीय संस्कृती बिघडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। माझी या निमित्ताने त्यांना विनंती असणार आहे का यापूर्वीच्या सुसंस्कृत राजकारणाचा आंबेगावचा वारसा हा जर असाच पुढे चालू ठेवायचा असेल तर तुम्ही सकारात्मक पद्धतीने राजकारण करण्याचा प्रयत्न करा। उगाच चुकीच्या पद्धतीने खोडा घालण्याचं काम करून या तालुक्याच्या राजकीय संस्कृतीला पुढे गालबोट लागेल अशी भूमिका घेऊ नका। जे तुम्ही बोललेले पूर्वी आहेत त्याच गोष्टीला तुम्ही आता विरोध करत आहेत, ही अत्यंत या तालुक्याच्या दृष्टीने चुकीची गोष्ट आहे। आदिवासी भागाचं नाव घेऊन स्वतःची राजकीय गोळी बांधण्याचा प्रयत्न या माध्यमातून कोणी करू नये अशी माझी या निमित्ताने विनंती असणार आहे। यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी असं सांगितलं का जो चांडोली खुर्द या ठिकाणी जो जनावरांचा बाजार चालू होता तो बंद झालेला आहे आणि त्या बंद पडल्याचं कारण त्यांनाच विचारा असं त्यांचं म्हणणं होतं। तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आपण जनावरांचा बाजार चालू करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला होता, परंतु आता शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाल्यामुळं शेतीसाठी जे बैल वापरले जातात ते आता मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे, त्यामुळे प्रतिसाद मिळत नव्हता आणि त्याच्यामुळे तो बाजार काही कारणास्तव आपल्याला बंद करावा लागला। त्याचप्रमाणे दुधाच्या संदर्भातले जे काही हे गोष्टी आहेत आता या सगळ्या आपणाला ज्ञात आहेत आणि त्याच्यामुळं सध्या जरी प्रतिसाद नसला तर भविष्यामध्ये आपण नक्की पुन्हा एकदा तो बाजार चांगल्या पद्धतीने कसा चालेल यासाठी प्रयत्न करू। काय प्रयत्न करणार तुम्ही बाजार चालवण्यासाठी? बाजार या सर्व शेतकरी बांधवांच्या काय गरजा आहेत, जनावरांच्या संदर्भाने कुठल्या सुविधा त्यांना या ठिकाणी आवश्यक आहेत त्या सुविधांच्या संदर्भात चर्चा करून त्याच्यानुसार निर्णय घेऊ। तुम्ही ज्या पद्धतीने म्हणले का जे काही कामं होती ठेकेदारीतली कामं होती कृषी उत्पन्न बाजार समितीची त्याच्यामध्ये वाढीव दराने कामं देण्यात आली, म्हणजे काही बांधकामासाठी लागलेली रक्कम आहे त्याच्यापेक्षा वाढीव दराने बिलो कामं गेली, मग त्याच्याबद्दल काही भ्रष्टाचार झाला। त्यावेळेस तुम्ही प्रत्येक वेळी असं म्हणताय की तत्कालीन सभापती त्यावेळेचे सभापती, तर तुम्ही कुठंतरी त्या सभापतीचं नाव घ्यायला घाबरताय का? घाबरायचं काय नाव आहे त्यांचं? परंतु या तालुक्यात नाव काय त्यांचं? देवदत्त निकम यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये जे या ठिकाणी त्या काळात 2018 ते 23 मध्ये ज्या निविदा प्रक्रिया राबवल्या गेल्या त्या सगळ्या प्रक्रियांमध्ये जे माझ्याकडे हा कागद आहे त्याच्यात या सगळ्या गोष्टीचा पुरेपूर उल्लेख केला आहे आणि आता आम्ही जी प्रक्रिया राबवत आहोत त्याचा सुद्धा त्याच्यामध्ये आहे। निश्चितपणे त्यांच्या काळामध्ये इथं हुकुमशाही पद्धतीने कारभार झाल्यामुळं त्यांनी कुठलाही कोणाचाही दबाव या ठिकाणी स्वीकारला नाही म्हणा
किंवा त्यांनी कोणाचं म्हणजे आमदार वळसे पाटील साहेबांचे जे काही नियम आहेत ते नियम डावलून त्यांनी या ठिकाणी काम केलं आणि म्हणूनच 17% अधिक दराने, 5% अधिक दराने, 7% अधिक दराने या ठिकाणी कामं दिली गेली आणि ही सगळी कामं जुन्नर तालुक्यातील ठेकेदारांना दिली गेली. एकही काम आंबेगाव तालुक्यातील ठेकेदारांना दिलं गेलं नाही. तर तुम्ही आंबेगावचे जर समजा भूमिपुत्र आहे आणि तालुक्याचे जर तुम्ही शेतकरी पुत्र म्हणून स्वतःला घेत असाल तर तुम्ही ही कामं आंबेगाव तालुक्यातील ठेकेदारांनाच दिली पाहिजे होती आणि शिवाय ती कमीत कमी दराने दिली गेली पाहिजे होती, जेणेकरून या शेतकऱ्यांच्या संस्थेचे 2 रुपये अधिकचे बचत झाली असती. त्यातून अजून नवीन नवीन सुविधा आपल्याला निर्माण करता आल्या असत्या. ज्या पद्धतीने तुम्ही म्हणले की शेतकऱ्यांचे पैसे बचत झाले असते, मग तो जास्तीचा खर्च दाखवला ते पैसे कुणाच्या खिशात गेले? ते तुम्ही आता त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. हा का हे तुम्ही जास्तीच्या दराने जी निविदा प्रक्रिया राबवली हे जास्तीचे पैसे कोणाच्या खिशात गेले? काही दिवसापूर्वी देवदत्त निकम यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये तळेघर या ठिकाणी जे काही व्यापारी संकुल होणार होतं त्या व्यापारी संकुलामध्ये तुमच्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही पदाधिकारी यांना त्याच्यामध्ये गाळे देण्यात आले. त्यांनी अर्ज केलेला आहे, अजून गाळे मिळाले नाही, त्याला अर्ज केलेला आहे. त्याचबरोबर काही पत्रकारही होते, त्याच्याबरोबर काही पैसेवाली माणसं होती. अशा लोकांनी त्या ठिकाणी अर्ज केलेले आहेत आणि त्यांना कुठंतरी हे जे व्यापारी गाळे आहेत हे देण्याचं कुठंतरी आतून काम चाललंय कृषी उत्पन्न समिती, असं त्यांचा आरोप होता. आपण आहे ना पेपरला जाहिरात दिली होती आणि पेपरला जाहिरात दिल्यानंतर त्या ठिकाणी अर्ज मागवले होते. त्यानुसार 70 अर्ज त्यानुसार आपल्याला या ठिकाणी आले होते आणि त्या अर्जांची यादी सुद्धा या ठिकाणी आता माझ्याकडे आहे आणि त्यामध्ये बहुतांश अर्ज हे आदिवासी भागातील आदिवासी समाजाच्याच लोकांचे आहेत. आता त्यांनी आरोप केला राजकीय कार्यकर्ते आणि पत्रकार. तर माझं या बाबतीत असं म्हणणं आहे की हा पत्रकारांचा त्यांनी अपमान केलेला आहे. शेवटी पत्रकार हा एक मनुष्य आहे आणि तो पत्रकारिता ही समाजसेवा म्हणून करत असतो आणि समाजसेवा करत असताना पत्रकार बांधवांनी व्यवसाय केला पाहिजे किंवा शेती केली पाहिजे. आणि मग व्यवसाय करत असताना एखाद्या पत्रकार बांधवाने जर अर्ज केला असेल तर त्याच्यात काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. 70 अर्जामध्ये जरी एक पत्रकार बांधवाचा अर्ज असेल आणि तोच अर्ज जर त्यांना त्यांच्या पोटात दुखत असेल तर हा निश्चितपणे पत्रकारांबद्दल त्यांच्या मनामध्ये चांगला भाव नाही आणि हा पत्रकारितेचा अपमान आहे. आणि निश्चितपणे व्यवसाय करण्याचा अधिकार जसा शेतकऱ्यांना आहे, तसा पत्रकार बांधवांना आहे, तसाच राजकीय कार्यकर्त्यांना आहे. ही आपण अतिशय खुली प्रक्रिया राबवली. निविदा पेपरला आपण जाहिरात दिली, त्यानुसार या ठिकाणी सगळ्यांनी अर्ज केले आणि अर्ज केल्यानंतर सुद्धा आता आपण याचे लिलाव पद्धतीने विक्री करणार आहोत आणि ज्यांचे अर्ज केले तेवढीच लोक आता लिलावात सहभागी होणार आहेत. अर्ज करणाऱ्यांमध्ये बहुतांश आदिवासी भागातील लोक आहेत, त्यामुळे हे बहुतेक 100% सगळे गाळे आदिवासी भागातीलच व्यापाऱ्यांना, शेतकरी बांधवांना आणि ग्राहकांना त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्याच्यात कुठलीही तेळ मात्र शंका नाही. आणि शिवाय त्या सगळ्या शासकीय विभागांच्या सगळ्या परवानग्या घेऊन आपण त्या ठिकाणी ही प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. त्याच्यात कुठंही चुकीचं काम होणार नाही याची मी तुम्हाला या लिलाव प्रक्रिया कशा पद्धतीची असणार आहे? थोडक्यात खुल्या पद्धतीने लिलाव प्रक्रिया होईल. ती लिलाव प्रक्रिया होत असताना शासन पणन मंत्रालय पणन विभागाचे अधिकारी स्वतः या ठिकाणी उपस्थित असतील आणि त्या सर्व लिलाव प्रक्रियेचं व्हिडिओ शूटिंग केलं जाईल. कुठलाही चुकीचं काम त्याच्यामध्ये केलं जाणार नाही याची मी खात्री तुम्हाला या निमित्ताने देतो. व्यापारी संकुल बांधता असताना त्या ठिकाणी स्थानिक पेसाचं गाव आहे, तिथला परवानग्या मिळाला नाही, ग्रामपंचायती परवानग्या मिळवलेल्या नाहीत असं त्यांचा आरोप होता. त्याबद्दल काय सांगाल? जर परवानग्या पेसाचं गाव असताना जर या परवानग्या नसतील तर बांधकाम कितपत योग्य आहे? बाजार समितीचे या संदर्भात तिथल्या स्थानिक काही प्रमुख कार्यकर्त्यांशी, सरपंच असतील, उपसरपंच असतील किंवा काही ग्रामस्थ असतील यांच्यासोबत आमची चर्चा झाली होती. त्यांनी आम्हाला आठवडे बाजारासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यावेळेस केली होती. त्यानुसार आपण या ठिकाणी आठवडे बाजाराला त्यांना जागा उपलब्ध करून देणार आहोत. शिवाय हे सगळे जे व्यापारी संकुल आहे त्यांच्या गावात होणार असल्यामुळे गावातील सर्व ग्राहकांना आणि रहिवाशांना त्याच्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे. त्याच नुसतं व्यापारी संकुल आपण तिथे उभं करणार नाही तर त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीच्या लाईट्सची व्यवस्था करणार आहे, स्वच्छतागृहाची व्यवस्था करणार आहोत. भविष्यात आपण तिथं लिलाव शेडची आणि गोडाऊनची सुद्धा या ठिकाणी लेआउट आपण, माझ्याकडे तो लेआउट पण आहे मंजूर केलेला, त्या लेआउटची या ठिकाणी आपण हे करणार आहोत आणि त्याप्रमाणे आपण ते सगळं हे करणार. ज्या ग्रामस्थांच्या मागण्या आहेत त्या सगळ्या पूर्ण केल्या. प्रश्न आदिवासी समाजाचा आडून हा राजकीय खेळ चालू आहे
तो त्यांनी बंद करावा असं माझं या निमित्ताने सांगणं आहे. याला जोडून प्रश्न असा आहे, टोटल 28 तळमजल्यात गाड्या आहेत आणि 28 पहिल्या मजल्यावर गाड्या आहेत. जर स्थानिक परवानग्या नसतील तर तुम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली कसं म्हणता? स्थानिक ग्रामपंचायत असेल, आदिवासी पेसा गावाची परवानगी नसेल, ग्रामसभेची परवानगी नसेल, तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली असं कसं म्हणायचं? ही जी जमीन आहे ही बाजार समितीची जमीन आहे आणि बाजार समितीला पणन विभागाचे नियम लागू असतात. त्या पणन विभागाने जे काही गाईडलाईन्स घालून दिल्या होत्या त्याप्रमाणे आपण त्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. आपण नगर रचना विभागाची परवानगी घेतली आहे, आपण महसूल विभागाची परवानगी घेतली आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण त्याचा लेआउट या ठिकाणी मंजूर करून घेतलेला आहे. त्या लेआउटला आपल्याला पणन मंत्रालयाकडून पणन संचालकांनी मंजुरी दिलेली आहे. हा माझ्याकडं तो लेआउट आहे. त्या लेआउटला धरून आपण हे सगळं काम करत आहोत. त्यामुळं ग्रामपंचायतची परवानगी म्हणण्यापेक्षा ग्रामपंचायतच्या स्थानिक ग्रामस्थांची आपली चर्चा झालेली आहे, त्याच्यात कुठलीही शंका नाही. भूमिपूजन करतेवेळी भूमिपूजन करून देणार नाही, कुदळ मारून देणार नाही अशी त्यांची भूमिका आहे देवदत्त निकम यांची. जर त्यावेळी जर काही विरोध झाला तर तुम्ही ज्या पद्धतीने म्हणले का कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली, तुम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाईसाठी प्रयत्न करणार का? मुळातच ही जी व्यापारी संकुल केलं जाते हे आदिवासी बांधवांच्या सोयी सुविधांसाठी विरोध झाला किंवा त्याची आडकाठी झाली तर, आणि जर आदिवासी बांधवांच्या सोयी सुविधांसाठी जर एखादी चांगली त्या ठिकाणी इमारत उभी राहत असेल आणि त्या इमारतीला उभं करण्यासाठी जर सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या जात असतील आणि ग्रामस्थांचा त्याला पाठिंबा असेल तर उगाच राजकारण करणाऱ्यांना योग्य ती जागा दाखवायचं काम आम्ही त्यावेळेस करू. देवदत्त निकम यांच्या काळामध्ये मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धनामेती लिलाव बंद झाले, तर काय कारण होतं बंद व्हायचं, काय सांगा? देवदत्त निकम यांच्या काळामध्ये जे धनामेतीचे लिलाव बंद झाले त्यावेळेस त्यांनी त्यांचे काही मित्र होते आजूबाजूच्या तालुक्यातले, त्यांच्या तालुक्यामध्ये धनामेतीचा बाजार चालू करण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू होते, परंतु त्याला यश येत नव्हतं. मग त्या तिथल्या काही पदाधिकाऱ्यांनी आणि व्यापारी बांधवांनी यांच्याशी संगनमत केलं आणि संगनमत करून या ठिकाणी काही नियम लागू केले आणि ते नियम लागू केल्यामुळं या ठिकाणचे सगळे व्यापारी आणि शेतकरी नारायणगावला बाजार माल घेऊन जाऊ लागले आणि मंचरचा बाजार बंद पडला. माझा या संदर्भात स्पष्ट आरोप आहे, यांनी यांच्या मित्रांचं मित्रत्व जपण्यासाठी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीतला धनामेतीचा व्यापार बंद पाडला. घोडेगाव लोणी या परिसरात जे गाळा वाटप झाला आहे त्याचं कशा प्रकारे झाले? आता यापूर्वी बघा, घोडेगावला 35 व्यापारी गाळ्यांचं बांधकाम 2001-2 साली झालं. त्याचा बांधकाम खर्च 48 लाख रुपये आला, परंतु आज रोजी त्या 35 गाड्यांच्या अनुषंगाने आपल्याकडे 68,60,000 रुपये डिपॉझिट जमा आहे. म्हणजे 48 लाख रुपये जरी खर्च झाला तरी 68,60,000 रुपये 20,60,000 रुपये जवळपास आपल्याकडे जास्तीचे जमा झालेले आहेत. ही लिलाव प्रक्रिया त्यावेळेस राबवली गेली, त्याच्यातून जी काही वाढीव रक्कम आली त्याच्यामुळे ही अधिकची रक्कम आपल्याकडे जमा झालेली आहे. 29 वर्षाच्या कराराने ते गाडी आपण त्या ठिकाणी वाटप केले. आता देवदत्त निकम आरोप करत आहेत, परंतु लोणीचे हळद गाळे त्या ठिकाणी बांधले गेले होते 2010-11 साली. त्यातील 7 गाळे 2020 साली विक्री झाली. त्याची पण लिलाव प्रक्रियाच राबवली गेली यांच्याच काळामध्ये आणि ती लिलाव प्रक्रियामध्ये 6,95,000 तर 12,50,000 पर्यंत त्या ठिकाणी त्या व्यापारी गाड्यांची विक्री झाली. 81,94,000 रुपये खर्च त्यावेळेस बांधकामाला झाला होता आणि 1,18,25,000 रुपये आपल्याकडं त्या गाड्यांच्या विक्री भाड्यापोटी जो करार केला त्याच्या पोटी आपल्याकडे जमा झालेले आहेत आणि सेम हीच प्रक्रिया आपण तळेगावला राबवणार आहोत. जे घोडेगावला झालं, जे लोणीला झालं, त्यांच्या काळात सुद्धा तेच झालं. त्याच पद्धतीने आपण तळेगावची प्रक्रिया राबवणार आहोत. त्याच्यात कुठलाही बदल केलेला नाही. फक्त आता आदिवासी समाजाचं नाव घेऊन राजकीय पोळी भाजायची आणि कुठलंही काम नवीन होऊन द्यायचं नाही. जे काही काम झालंय ते फक्त मीच केलंय आणि माझ्यापेक्षा कोणी चांगलं काम करू शकत नाही, ही त्यांची त्या ठिकाणी भूमिका आहे. आणि मग दुसरं संचालक मंडळ आता काम करायला लागलं आहे नामदार वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि ते काम अतिशय पारदर्शक, स्वच्छ आणि सर्वांच्या समोर आणि स्पर्धात्मक पद्धतीने केलं जाते. ही बाब माजी सभापतींना सहन होत नाही आणि म्हणून ते आदिवासी समाजाच्या आडून या ठिकाणी ही सगळी कामं होऊ न देण्याचा खटाटोप करत आहेत. परंतु त्यांच्या या खटाटोपाला आदिवासी भागातील जनता, आंबेगाव तालुक्यातील जनता
कुणीही बिघडणार नाही. ही सगळी कामं पारदर्शक पद्धतीने, स्पर्धात्मक पद्धतीने आणि गुणवत्तापूर्ण सगळ्या शासकीय मान्यता घेऊन पूर्ण केली जातील याची खात्री मी तुम्हाला या निमित्ताने देतो.